क्या नाम है तेरा? गांव कौन सा है? पुए का लड़का कैसा है? डीजे पे कैसे नाचता है? तर मित्रांनो, स्क्रीनवर जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा तर तुमच्या लक्षात आलं असणारच आणि नाव तुमच्या ओठावर आलं असणार आणि तुम्हाला लक्षातच आलं असणार की हा व्हिडिओ आपण कुठेतरी बघितला असणार आणि यांचे रील या मुलाचे रील आपण खूप वेळा बघितले असणार. तर नक्कीच मित्रांनो, आता या मुलाविषयी मी संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे, त्याच्या फॅमिलीपासून ते त्याच्या या कारकिर्दीपर्यंत. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे या मुलाचे नाव आहे यश दीपक सुपलकर. मुख्य म्हणजे या मुलाला रील्स बनवायचा भरपूर शौक आहे, म्हणजे एक छंदच म्हटला तर चालेल. तो एक चांगला गुणी कलाकार पण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची सुरुवात त्याने टिकटॉक पासूनच केली होती. आधी तो दुसऱ्याच्या टिकटॉकवर व्हिडिओ बनवणार होता. दिवसभर मोबाईलच पाहते का? काही काम धंदे करणार का? आम्हाला दिला 30 रुपये रोज भेटन तुले. मोबाईल का मोबाईल पाहणारा? रिचार्जचे पैसे कोण देते पे? माय बाप तिकडे मेलेले का काम करू अजून मराना नाही करू काम करू पण करा ते इंस्टाग्राम जा कामाले. तर मित्रांनो, आता सध्या इंस्टाग्राम त्याने फुल गाजवलेलं आहे आणि आता सध्या त्याचे रील्स हे मिलियन नाही तर ट्रिलियनच्या भावामध्ये जात आहेत. म्हणजे मिलियन्स व्ह्यूज त्याला एका व्हिडिओवर त्याला आरामात मिळते. तर चला मित्रांनो, याच्याविषयी मी पूर्ण तुम्हाला माहिती तर या कलाकाराचं नाव आहे, बालकलाकार आहे यश सुपलकर आणि याचं सध्याचं वय आहे 9 वर्ष. आता सध्याचा 9 वर्षाचा असल्यामुळं आता तो सध्या 3रीला आहे आणि त्याचे वडील दीपक अरुण सुपलकर हे एक आपलं मिस्त्री काम करतात. ते घरातल्या स्टाईल बसवण्याचं काम करतात, म्हणजे एक मजूर मिस्त्री आहे. त्याची आई ह्या घर काम करतात. आणि त्यानंतर मित्रांनो, हा जिल्हा परिषद मराठी शाळा पोहा, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम, महाराष्ट्र, इंडिया या जिल्ह्यामध्ये तो राहतो. मित्रांनो, मुख्य म्हणजे हा बालकलाकार फक्त 9 वर्षाचा आहे आणि त्याला 6 वर्षाचे असतानापासूनच व्हिडिओ काढण्याचा, ॲक्टिंग करण्याचा शौक होता. जणू काही हे त्याच्यामध्ये अगोदरच गुण आहे. आणि सध्या त्याचे इंस्टाग्रामवर 2,26,000 इतके फॉलोअर्स आहेत आणि सध्या तो व्हिडिओ काढतो आणि रेग्युलर स्वतःचे व्हिडिओ अपलोड करतो, स्वतःच रील काढतो. मित्रांनो, आता सध्या त्याचे डान्सचे व्हिडिओ खूप गाजत आहेत. पण या अगोदर 2023 मध्ये त्याचे काका परमेश्वर सुपलकर हे त्यांचे व्हिडिओ काढून त्यांच्या स्वतःच्या आयडीवर टाकत होते. मुख्य म्हणजे परमेश्वर सुपलकर यांना पण व्हिडिओ काढण्याचा छंद आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी असंच एक चालता बोलता त्याचा एक व्हिडिओ बनवला. व्हिडिओच नाही तर तो व्हिडिओ इतका गाजला की तो 17 मिलियन लोकांनी जवळपास 2 ते 3 दिवसामध्येच बघितला. आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तो पूर्ण भारतभर आणि 17 मिलियन म्हणजे आपल्याला कळू शकते की जवळपास 1,70,00,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आठवण आली असेल की हाच तो व्हिडिओ आहे की ज्यामुळे तो आता सध्या गाजायला लागलाय. तर हा व्हिडिओ मित्रांनो जुलै-ऑगस्ट महिन्यादरम्यान अपलोड केला होता परमेश्वर सुपलकर यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून आणि तो व्हिडिओ इतका गाजला की 17 मिलियन लोकांनी त्याला डायरेक्ट व्ह्यूज आलेत. आणि त्यानंतर पण या व्हिडिओचे कॉपी व्हिडिओ भरपूर आलेत आणि त्यांना पण भरपूर जास्त म्हणजे जवळपास 100 करोडच्या वर मिलियनच्या वर तो आतापर्यंत त्याला इथं पॉप्युलॅरिटी भेटलेली आहे. तर सविस्तर माहिती असं घेऊ की मित्रांनो, याला एका
वेगळ्याच आजाराने त्रस्त असलेला हा मुलगा आता सध्या त्याचं वय 9 वर्षाचं आहे आणि त्याला त्याच्या मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं त्याच्या वडिलांनी दीपक सुपलकर यांनी भरपूर तपासणी केली आणि शेवटी निदान कुठल्याही प्रकारचं लागलं नाही. न्यूरोसायन्सनुसार त्याला आता भरपूर खर्च लागू शकतो. मुख्य म्हणजे त्याच्या मेंदूद्वारे जाणारी रक्तपुरवठा तो कमी प्रमाणात होतो, त्यामुळे त्याची वाढ ही कमी प्रमाणात होत आहे. आता जवळपास तो 9 वर्षाचा असल्यामुळं त्याची वाढ अद्यापही 2 फुटाच्या वर गेलेली नाही, जवळपास 1.5 फूट पण असू शकते. अरे ढगाला लागली कडी, पाणी थेंब थेंब गडी. कसं आलं पाणी? यांना दाबून. पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. यांना का पाणी? घे घे घे. यांना दाबून चांगलं बंगन. रे पाणी, पड रे पाणी, पड पाणी. धन्यवाद, नमस्कार. त्यानंतर मित्रांनो या व्हिडिओवर सुद्धा त्याचे मिलियन्सच्या वरच फॉलोअर्स झालेत आणि त्याचे फॉलोअर्स भरपूर वाढायला लागलेत. मित्रांनो परमेश्वर सुपलकर यांनी याचे व्हिडिओ रेग्युलर अपलोड करायला सुरुवात केली, त्यामुळं पब्लिकच्या मनामध्ये ट्रेंडिंगमध्ये तो राहिला आणि आत्ता त्याने त्याच्या स्वतःचं अकाउंट त्याच्या नावाने ओपन करून आता तो आपले रील्स अपलोड करतोय. मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी परमेश्वर सुपलकर यांनी त्यांना खूप मोठी साथ दिली आणि त्याचे व्हिडिओ रेग्युलर टाकत राहिला, त्यामुळं तो आज या थराला पोचलेला आहे आणि तो आता रील स्टार बनलेला आहे. मित्रांनो त्याचे वडील पण त्याला खूप सपोर्ट करतात, त्याची आई पण खूप सपोर्ट करते आणि यामागे त्यांचा खूप मोठा हातभार आहे. त्या दिवसामध्ये त्याला खूप लोक भेटायला येतात जातात, त्याला काही गिफ्ट्स देतात आणि त्याच्या शाळेतील जिल्हा परिषद शाळेमधील त्याचे शिक्षकसुद्धा त्याचं खूप तोंड भरून कौतुक करतात. तर असा हा यश सुपलकर आहे. मित्रांनो आज पण मोठमोठे स्टार त्याच्यासोबत बोलण्यासाठी तरसतात, तर तो त्या टिकटॉकवर अगोदर जे टिकटॉक आलं होतं त्यावर सुद्धा तो सुपरस्टार होता. नक्की सांगायचं झालं तर रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा आणि झरीना खान, शिल्पा शेट्टी यासारख्या मोठमोठ्या स्टारनी सुद्धा याच्यासोबत ड्यूट करून स्वतःला सिद्ध करण्याचं आणि याला मोठं बनवण्यासाठी प्रयत्न केला. याला नावाजण्यात आलं कारण की हा असा होता की चमत्कारासारखाच एक माणूस आपल्याला या दुनियेमध्ये दिसतोय. आता बघूया की याच्या आलेल्या आयुष्यामध्ये हा काय करणार आणि कितपत पुढं जाणार. मला बाय दारुड्या भेटलाय नवरात, मला दारुड्या भेटलाय नवरात, माझं नशीब फुटलंय ग, चोळी अंगात नाही माझ्या लुगडं फाटलंय ग. तर मित्रांनो या मराठी गाण्यामुळे तर तो एवढा फेमस झाला की तो मराठी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला लागलाय आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पण याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर आणि खुश झाले याच्यावर आणि त्यामुळं जिल्हा परिषद शाळेनी आम्हाला म्हणजे दीपक सुपलकर, परमेश्वर सुपलकर आणि त्याला स्वतः बोलवून त्याचं अभिनंदन केलं. म्हणजे इतपत जिल्हा परिषद शाळेतील सरकारी शाळेतील शिक्षकसुद्धा खुश झाले होते. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप भरपूर माहिती दिलेली आहे. क्या नाम है तेरा? यश भाई. गांव कौन सा है? वो का लड़का कैसा है? बीजेपी कैसे नाचता है? मित्रांनो यश दीपक सुपलकर यांच्याविषयी तुम्हाला चांगली माहिती मिळालीच असेल. मुख्य म्हणजे यश दीपक सुपलकर हा स्टार झालेला आहे. दीपक सुपलकर हे त्याचे वडील सध्या मिस्त्री म्हणून काम करतात आणि सध्या त्याला एक मोठ्या आधाराची गरज आहे. आता त्याने स्वतःचा यूट्यूब चॅनल ओपन करायला पाहिजे आणि त्यावर सुद्धा त्याने व्हिडिओ बनवले पाहिजे जेणेकरून त्याला मोठी अर्निंग करून तो स्वतःचं आयुष्य मोठं करेल. तर मित्रांनो त्यासाठी तर त्याला सपोर्ट लागणारच आहे आणि कसं आहे कलाकार हा एकटा पुढे जाऊ शकत नाही, त्याला मागच्या लोकांची सपोर्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो मी परमेश्वर सुपलकर यश दीपक सुपलकरला या अगोदर खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला होता, पण आता तो स्वतःचं उघडून तो स्वतः करायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे मला पण एक चांगली आशा आहे की तो अजून पण चांगलं करेल आणि माझी पण त्याला काही सपोर्ट लागला तर मी नक्की त्याची हेल्प करणार. यूट्यूब चॅनलवर त्याला जर मोठमोठी व्हिडिओ बनवायचे असणार तर मी नक्की त्याचा एक चांगला काका म्हणून त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि त्याला एक चांगला रील स्टार तर नाही पण टिकटॉक स्टार तर नाही तर त्याला एक फिल्म स्टार सुपरस्टार बनवूया आणि मोठमोठ्या शोमध्ये त्याला ऑफर आणूया.
आता माझ्या ओळखीच्या ठिकाणी तर मी खूप जास्त फिल्म मला त्याला काम करण्यासाठी आलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास नक्की फॉलो आणि लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.